निवडणूक आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, जय श्रीराम। भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, मनसे आणि सर्वांचे आणि आरपीआय सर्वांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, आज या कल्याण लोकसभेच्या निवडणुकीसाठी हा पदाधिकारी मेळावा जो आहे हा कळव्यापासून सुरू झाला। आणि प्रयत्न करायचा आहे। मी सन्माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांना आज कळवा आणि मुंब्रा, आता याच्यानंतर दिवा आहे। या कल्याण लोकसभेमध्ये गेले 2 टर्म आपण सगळ्यांनी मेहनत करून जे आहे महायुतीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी काम करून गेले 2 टर्म आपण मला निवडून दिलं। 2014 मध्ये 2.5 लाखाच्या फरकाने आणि 2019 मध्ये 3.5 लाखाच्या फरकाने निवडून दिलं। 2024च्या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रत्येक घराघरापर्यंत जे आहे हे मोदी साहेबांचं काम असेल, आपल्या राज्य सरकारचं काम असेल, हे घेऊन जायचंय। कशा प्रकारे जास्तीत जास्त मतदान घराच्या बाहेर निघेल त्याच्यासाठी आपण सगळे कार्यकर्त्यांनी मिळून काम केलं पाहिजे। प्रत्येक घराघरापर्यंत गॅस आपण नेला, प्रत्येक घरापर्यंत शासन आपल्या दारी याच्या माध्यमाने जे आहे ते विविध योजना ज्या आहेत या तळागाळातील कुटुंबापर्यंत पोहोचवल्या आहेत। आता बसलो त्याच्या बाजूला जो आहे तो ब्रिज, तो देखील ऐतिहासिक ब्रिज आहे। उमेश पाटीलजी ते उपस्थित आहेत की कशा प्रकारे जे आहे हा ब्रिज आपण पूर्ण केला। रामचंद्रजी वनवासाला निघाले होते, त्यांना वाटेत शरयू नदी लागली। कल्याण लोकसभेचे उमेदवार आदरणीय श्रीकांत शिंदे यांना कल्याण लोकसभेचे उमेदवार दिलेले आहे। आज खारेगावमध्ये सर्व पक्षमेळावा आयोजित केला होता। यामध्ये शिवसेना म्हणजे बाळासाहेब शिंदे सभाचे गट, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, त्याच्यानंतर आपल्याकडे मनसे, आरपीआय, रासप आज सर्व पक्षाचा मेळावा आयोजित केला होता। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की 2014 मध्ये माननीय श्रीकांत शिंदे यांना कल्याणची उमेदवारी दिल्यानंतर आपण ते प्रचंड बहुमताने विचार आलेले आहेत। 2019ची निवडणूक झाली, आता 2024ची निवडणूक एकच म्हणाल की आपला जो विकास करतो या भागात लोकसभेचा जो विकास केला असेल तर माननीय श्रीकांत शिंदेने केलेला आहे। त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळायचा उद्देशकर विकासा सभागृहामध्ये तो आपला आवाज उठवतो। कल्याण मतदारसंघामध्ये आपण किती कामं केली, आपल्या भागाचे काय प्रश्न असतील ते मी असं म्हणेन का माझ्या कळवा, खारेगाव, पारशी या भागामध्ये त्याने 488 कोटी रुपये दिलेले आहेत। तुम्हाला सांगतो हे काम त्यांचं बोलतो। समोरचा असल्याचा